नमस्कार, स्वागत आहे आपलं कथाकुंज मराठी या आपल्या मराठी कथा चॅनलवर, जिथे तुम्ही पाहू शकता धार्मिक, ऐतिहासिक आणि प्रेरणादायी अशा मराठी कथा। मित्रमैत्रिणींनो, मनाचे सर्व विकार दूर करून मुक्तिधामाकडे नेणारा राजमार्ग म्हणजे श्री गुरुचरित्र ग्रंथ होय। आज आपण या पवित्र ग्रंथाच्या 35व्या अध्यायापर्यंत येऊन पोहोचलो आहोत। पण हा 35वा अध्याय खूप मोठा असल्यामुळे आपण याचे 2 पाठ केले आहेत। तर आता पाहणार आहोत आपण 35व्या अध्यायाचा भाग 1, स्त्रियांना मंत्र का देऊ नये। आणि हो, जर तुम्ही अजूनपर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर लगेचच करा, म्हणजे श्री गुरुचरित्राचे वेळोवेळी येणारे नवनवीन अध्याय तुमच्यापर्यंत लगेचच पोहोचतील। नामधारक सिद्धमुनींच्या पाया पडून म्हणाले, स्वामी, श्री गुरूंनी त्या ब्राह्मण पतिपत्नींना रुद्राध्यायाचे महात्म्य सविस्तर सांगितले। मग पुढे काय झाले ते मला सविस्तर सांगा। श्री गुरुचरित्र ऐकण्यास माझे मन आतुर झाले आहे। नामधारकाने अशी विनंती केली असता सिद्धमुनी म्हणाले, नामधारका, त्यानंतर एक अपूर्व घटना घडली। ज्या स्त्रीचा मृतपती श्री गुरूंच्या कृपेने जिवंत झाला, ती पतिव्रता हात जोडून श्री गुरूंना म्हणाली, स्वामी, आता आमची गती काय? आमचा उद्धार कसा काय होईल? आम्हाला काहीतरी उपदेश करा। मला एखादा मंत्र द्या, त्यामुळे तुमच्या चरणांचे स्मरण निरंतर राहील। त्यावर श्री गुरु म्हणाले, स्त्रियांना मंत्र देण्याची गरज नाही। त्यांनी आपल्या पतीची मनोभावे सेवा करावी, हेच त्यांचे कर्तव्य आणि हीच त्यांची परमेश्वर उपासना। स्त्रियांना कधीही मंत्र देऊ नये। त्यांना मंत्रोपदेश दिला तर मोठी संकटे येतात। पूर्वी दैत्यगुरु शुक्राचार्य यांना याचा अनुभव आला होता। त्यावर ती स्त्री हात जोडून म्हणाली, स्त्रियांना मंत्राचा अधिकार नाही असे का म्हणता? ते का? शुक्राचार्यांना कोणता अनुभव आला ते मला सविस्तर सांगा। त्या स्त्रीने अशी विनंती केली असता श्री गुरु म्हणाले, त्याविषयीची एक कथाच मी तुला सांगतो, ती ऐक। पूर्वी देव दैत्यांची सतत युद्धे होत असत। दैत्य सैन्य युद्धात मरण पडले की दैत्यगुरु शुक्राचार्य संजीवनी मंत्राने त्यांना पुन्हा जिवंत करीत असत। मग पुन्हा युद्ध होत असे। देवांचा सेनापती इंद्र आपल्या वज्रप्रहाराने दैत्य सेनेला ठार मारत असे। शुक्राचार्य लगेच संजीवनी मंत्राने दैत्यांना जिवंत करीत असत आणि मग हे दैत्य पुन्हा देवसेनेवर हल्ला करीत असत। असे सतत घडत होते। दैत्यांचा पराभव करणे देवांना कठीण होऊन बसले होते। मग इंद्राने कैलास लोकात जाऊन शुक्राचार्यांविषयी तक्रार केली। त्यावर तू ताबडतोब जा व त्या शुक्राचार्यांना पकडून येथे आण, अशी शंकरांनी नंदीला आज्ञा केली। शंकरांनी अशी आज्ञा करताच नंदी धावतच शुक्राचार्यांकडे गेला। त्यावेळी शुक्राचार्य ध्यान करीत बसले होते। नंदीने त्यांना आपल्या तोंडात धरले व भगवान शंकरांकडे आणले। शंकरांनी तात्काळ शुक्राचार्यांना उचलून आपल्या तोंडात टाकून गिळले। हे कळताच भयभीत झालेले दैत्य आकांत करू लागले। कित्येक दिवसांनी शुक्राचार्य मूत्रातून बाहेर पडले व निघून गेले। भगवान शंकरांच्याही लक्षातच आले नाही। पूर्वी त्यांचे नाव शुक्र होते। शंकरांच्या पोटात त्यांचा उद्भव झाला म्हणून त्यांना भार्गव असे नाव पडले। त्यानंतर शुक्राचार्य दैत्यांकडे गेले व मंत्रांचा प्रयोग करू लागले। इंद्रापुढे मोठाच प्रश्न उभा राहिला। आता यावर काय उपाय करायचा असा विचार करीत तो देवगुरु बृहस्पतींकडे गेला। तो बृहस्पतींना म्हणाला, गुरुवर्य, शुक्राचार्य संजीवनी मंत्राने दैत्यांना पुन्हा पुन्हा जिवंत करतात, त्यामुळे आम्हाला दैत्यांचा नाश करता येत नाही। त्या शुक्राचार्यांसारखे मंत्र सामर्थ्य आपल्याकडे नाही। देवांची शक्ती गेली तर ती पुन्हा प्राप्त होत नाही। असेच सतत चालू राहिले तर देवांचा संपूर्ण नाश होईल व अवघ्या त्रैलोक्यावर दैत्यांचे राज्य येईल। तुम्ही सर्व देवांना पूज्य वंदनीय आहात। तुम्ही जर आमच्यावर कृपा केलीत तर शुक्राचे तुमच्या समोर काहीही चालणार नाही। तो तुमची बरोबरी करू शकणार नाही। इंद्राने अशी प्रार्थना केली असता देवगुरु बृहस्पती इंद्राला म्हणाले, देवेंद्रा, यावर एकच उपाय आहे। शुक्राचा तो संजीवनी मंत्र षटकर्णी केला असता शुक्राचे काही एक सामर्थ्य राहणार नाही। त्यासाठी आपल्यापैकी एखाद्याला विद्यार्थी असा ब्राह्मण करून शुक्राकडे पाठवावे। तो आत्मसंरक्षणासाठी संजीवनी मंत्र शिकेल। त्यावर इंद्र म्हणाला, तुमचा पुत्र कच आहे, त्यालाच विद्याभ्यासाच्या निमित्ताने शुक्राकडे पाठवावे। तो शुक्राची मनोभावे सेवा करील व मोठ्या युक्तीने त्यांच्याकडून संजीवनी विद्या मिळवेल। असे झाले तर फारच छान होईल। इंद्राची ही योजना बृहस्पतींना एकदम पसंत पडली। त्यांनी कचाला बोलावून सांगितले, तू विद्यार्थी म्हणून शुक्राकडे जा, त्यांच्यापुढे देवांची खूप निंदा कर। मी देवांना कंटाळून आपणास शरण आलो आहे, माझा विद्यार्थी म्हणून स्वीकार करावा, असे बोलून त्यांची मनोभावी सेवा कर। त्यांना प्रसन्न करून घे व त्यांच्याकडून संजीवनी मंत्र मिळवून लगेच परत ये। कचाने ते मग तो बृहस्पतींना व इंद्रादी देवांना वंदन करून शुक्राचार्यांकडे गेला।
व हात जोडून नम्रपणे त्यांच्यापुढे उभा राहिला. शुक्राचार्यांनी त्याची नीट विचारपूस केली. तेव्हा तो म्हणाला, मी ब्राह्मण पुत्र आहे. मी आपली कीर्ती ऐकून विद्याध्ययनासाठी आपणास शरण आलो आहे. माझा कृपया स्वीकार करावा. मी आपली मनोभावे सेवा करीन. माझा विद्यार्थी म्हणून स्वीकार करावा. त्यावेळी शुक्राचार्यांची एकुलती एक लाडकी कन्या देवयानी तेथेच होती. ती आपल्या वडिलांना म्हणाली, बाबा, हा ब्राह्मण कुमार चांगला विद्यार्थी दिसतो आहे. याचा तुम्ही विद्यार्थी म्हणून स्वीकार करावा व त्याला विद्या शिकवावी. देवयानी कचाकडे निरखून पाहत होती. तरुण, अत्यंत रूपवान असलेला कच दुसरा मदनच आहे असे देवयानीला वाटले. हाच आपला पती व्हावा असे तिला मनोमन वाटत होते. शुक्राचार्यांनी कचाला विद्यार्थी म्हणून स्वीकारले. मग कच शुक्राचार्यांच्या आश्रमात राहून विद्याध्ययन करू लागला. दैत्यांना मात्र हा कच देवांच्याकडून संजीवनी विद्या मिळवण्यासाठीच आला आहे. आता याला जर संजीवनी विद्या मिळाली तर आपल्याकडे मोठे संकट येईल असेच वाटत होते. त्यामुळे सगळे दैत्य मोठ्या काळजीत पडले. काहीही करून संधी मिळताच याला ठार मारायचे असे त्यांनी ठरविले आणि तशी संधी चालून आली. एके दिवशी कच काही दैत्यांबरोबर समिधा आणण्यासाठी वनात गेला. तेव्हा दैत्यांनी त्याला ठार मारले व स्वतः समिधा घेऊन परत आले. कच कुठे दिसेना म्हणून देवयानी अस्वस्थ बेचैन झाली. कच परत आल्याशिवाय मी अन्न पाणी घेणार नाही असे ती शुक्राचार्यांना म्हणाली. कचाला दैत्यांनी ठार मारलेले आहे हे शुक्राचार्यांनी अंतर्ज्ञानाने ओळखले. त्यांनी देवयानीच्या हट्टास्तव संजीवनी मंत्राचा जप करून त्याला जिवंत केले. मग कच आश्रमात परत आला. असेच काही दिवस गेले. एके दिवशी कच वनात गेला असता टपून बसलेल्या दैत्यांनी त्याला ठार मारले. त्याच्या शरीराचे तुकडे तुकडे केले व ते 10 दिशांना फेकून दिले. संध्याकाळ झाली. सूर्यास्त झाला. कच कुठे दिसत नव्हता. त्यामुळे शोकाकुल झालेली देवयानी पित्याला म्हणाली, कच माझा प्राणसखा आहे. काहीही करून त्याला परत आणा, नाहीतर मी विष प्राशन करून प्राणत्याग करीन. आपल्या कन्येच्या हट्टास्तव शुक्राचार्यांनी पुन्हा संजीवनी मंत्राचा जप करून कचाला जिवंत केले. कच घरी परत आला. त्याला पाहताच देवयानीला खूप आनंद झाला. असेच आणखी काही दिवस गेले. दैत्य मोठ्या काळजीत पडले. काही केल्या हा कच मरत नाही. याला ठार मारले असता गुरु कन्येवरील प्रेमामुळे याला पुन्हा पुन्हा जिवंत करतात. मग दैत्यांनी एक भयंकर कृत्य केले. त्यांनी कचाला बाहेर नेऊन ठार मारले. शुक्राचार्यांना मद्यपानाची सवय होती म्हणून दैत्यांनी कचाच्या हाडांचेही चूर्ण करून ते जाळून त्याचे भस्म तयार केले व ते मद्यात चांगले मिसळून शुक्राचार्यांना प्यायला दिले. आता काही झाले तरी कच जिवंत होणार नाही या विचाराने सगळे दैत्य आनंदित झाले. कच दिसेना म्हणून देवयानी रडू लागली. त्याला परत आणा असा पित्याला आग्रह करू लागली. शुक्राचार्यांनी अंतर्ज्ञानाने ओळखले, दैत्यांच्याच कारस्थानामुळे कच आता आपल्या पोटात आहे. आता त्याला जिवंत करणे शक्य नाही, कारण संजीवनी मंत्राने त्याला जिवंत केले तर तो आपले पोट फोडून येणार, म्हणजे आपणास मरण येणार. त्यांनी देवयानीला परिस्थितीची पूर्ण जाणीव करून दिली व कच आता जिवंत होणार नाही असे सांगितले. त्यावर देवयानी म्हणाली, तुम्ही मरण पावलेल्या सर्वांना पुन्हा जिवंत करता, मग तुम्हाला स्वतःच्याच मृत्यूची भीती का वाटते? शुक्राचार्य म्हणाले, संजीवनी मंत्र फक्त मलाच येतो. तो मी इतरांना सांगितला तर त्याचा प्रभाव नाहीसा होईल. अशा परिस्थितीत मी काय करणार? त्यावर देवयानी म्हणाली, तो मंत्र मला द्या. कचाला जिवंत करताना जर तुम्हाला मृत्यू आला तर मी त्या मंत्राने तुम्हाला जिवंत करीन. शुक्राचार्य म्हणाले, स्त्रियांना मंत्र देऊ नये अशी शास्त्राची आज्ञा आहे. पतिसेवा हा स्त्रियांसाठी मंत्र आहे. त्यांनी मंत्र जप करू नये. त्यांनी मंत्र जप केला तर मोठा अनर्थ होतो. त्या मंत्राचे सामर्थ्य कमी होते, म्हणून मी तुला संजीवनी मंत्र देऊ शकत नाही. हे ऐकताच देवयानीला राग आला. ती म्हणाली, असे असेल तर तुमचा मंत्र तुमच्यापाशी घेऊन बसा. मी कचाशिवाय एक क्षणभरही राहू शकत नाही. आता मी प्राणत्याग करते. असे क्रोधाने बोलून ती एकाएकी बेशुद्ध पडली. शुक्राचार्यांची देवयानीवर अतिमाया. ते द्रवले. त्यांनी तिला सावध केले, समजाविले व तिला संजीवनी मंत्र सांगितला. शुक्राचार्य देवयानीला मंत्र सांगत असता त्यांच्या पोटात असलेल्या कचाने तो लक्षपूर्वक ऐकला, पूर्ण लक्षात ठेवला. तो शुक्राचार्यांचे पोट फाडून बाहेर आला. देवयानीने मंत्र जपून शुक्राचार्यांना जिवंत केले. कचाने तो मंत्र 3 वेळा म्हणून लक्षात ठेवला. ज्या कार्यासाठी तो आला होता ते कार्य पूर्ण झाले होते. मग तो शुक्राचार्यांच्या पाया पडून म्हणाला, गुरुदेव, तुमच्या कृपेने मला सर्व विद्या प्राप्त झाल्या, पण येथील दैत्य माझा द्वेष करतात व मला ठार मारतात, म्हणून मी येथे राहणे योग्य नाही.
मी आता परत जातो. शुक्राचार्यांनीही मोठ्या आनंदाने त्याला निरोप दिला. कच जाऊ लागला तेव्हा देवयानी त्याचा हात पकडून म्हणाली, माझी तुझ्यावर प्रेम आहे, माझा पत्नी म्हणून स्वीकार कर. त्यावर कच म्हणाला, देवयानी, तू गुरुकन्या आहेस, म्हणजे तू माझी बहीण ठरतेस. शिवाय तू संजीवनी मंत्र पित्याकडून घेऊन मला पुनर्जन्म दिला आहेस, म्हणजे एका अर्थाने तू माझी माता ठरतेस. म्हणून तू हा अयोग्य विचार मनातून काढून टाक. मी तुझ्याशी विवाह करू शकणार नाही. माझा हात सोड, मला जाऊ दे. कचाचे हे शब्द ऐकताच देवयानी अतिशय संतापली. तिचा मोठाच अपेक्षाभंग झाला होता. त्या रागाच्या भरात तिने कचाला शाप दिला. तुला मिळालेली संजीवनी विद्या तू तात्काळ विसरशील. तू माझी घोर निराशा केलीस. तुला मिळालेली विद्या व्यर्थ जाईल. त्यावर कच म्हणाला, तू मला व्यर्थ शाप दिलास. मीही तुला सांगतो, कोणीही ब्राह्मण तुला वरणार नाही. तुझा विवाह ब्राह्मणोत्तर पुरुषाशी होईल. तुझ्या पित्याने तुला संजीवनी मंत्र दिला खरा, पण तो षटकर्णी झाल्यामुळे यापुढे तो निष्फळ ठरेल. असा देवयानीला प्रतिशाप देऊन कच स्वर्गलोकात गेला. इंद्रासह सर्व देवांना मोठा आनंद झाला. ही कथा सांगून श्रीगुरु त्या स्त्रीला म्हणाले, पतिसेवा हा स्त्रियांसाठी महामंत्र आहे. स्त्रियांना मंत्र देऊ नये. त्यांनी व्रत उपासना करावी, तसेच त्यांनी पतिसेवा करावी. त्यावर ती म्हणाली, स्वामी, तुमचे वचन प्रमाण आहे. तुम्ही सांगाल तसे आम्ही करू. जो गुरुच्या आज्ञेप्रमाणे वागत नाही तो नरकात जातो. आता मी कोणते व्रत करू ते मला सांगा. तिने अशी विनंती केली. त्यावर भक्तवत्सल श्रीगुरूंनी तिला एक व्रत सांगितले. हे शिव उपासनेचे व्रत स्त्री पुरुष तरुण तरुणी सर्वांनी करावे. भगवान शंकरांच्या आराधनेने हे सोमवार व्रत केले असता आपल्या सर्व इच्छा पूर्ण होतात. वेदोक्त किंवा पुराणोक्त मंत्रांनी भगवान शिवांची यथासांग पूजा करावी. नक्त भोजन उपवास करावा. विधवा स्त्रीनेही हे व्रत केले तरी काही हरकत नाही. याविषयीची स्कंद पुराणातील एक कथा मी तुला सांगतो. ही कथा श्रवण केली तर असाध्य ते साध्य होते, असं श्रीगुरु त्या स्त्रीला म्हणाले. तर मित्रमैत्रिणींनो, अशा प्रकारे 35व्या अध्यायाचा भाग पहिला येथे पूर्ण होत आहे. या अध्यायावरून आपल्या लक्षात आलंच असेल की स्त्रियांना मंत्र का देऊ नये. तर श्रीगुरूंनी त्या स्त्रीला सांगितलेली सोमवार व्रताची महात्म्य सांगणारी कथा पाहणार आहोत या 35व्या अध्यायाच्या दुसऱ्या भागामध्ये. त्यासाठी या कथेचा दुसरा भाग पाहायला विसरू नका. मित्रमैत्रिणींनो, श्रीगुरूंची सदैव कृपा आपल्यावर अखंड राहावी यासाठी या अध्यायाबरोबरच मागील 34 अध्यायांचाही जरूर लाभ घ्या. सर्व दुःखांचे निवारण करणाऱ्या श्री गुरुचरित्र ग्रंथाचा महिमा सर्वत्र पोहोचवण्यासाठी हे व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. पुन्हा भेटू आपण 35व्या अध्यायाच्या दुसऱ्या भागामध्ये, ज्यामध्ये आपण पाहणार आहोत सोमवार व्रताचे महात्म्य सांगणारी कथा. श्री गुरुदेव दत्त.